हिंगोलीत आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. 2 महिने उलटूनही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळालेला नाहीये. इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. मात्र राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल 2 महिने उलटले तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय झालेला नाहीये. हिंगोली जिल्ह्यात 156 विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाकडे कार्यालयाचं चक्रा मारत फॉर्म भरलेत. मात्र राज्यातील 25,000 विद्यार्थी आता शिक्षणापासून वंचित आहेत. तर विद्यार्थ्यांच्या पालकांशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण मिळावं यासाठी आदिवासी विभाग आणि राज्य शासन दरवर्षी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असतो. 25,000 दरवर्षी विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत असतं. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापर्यंत झाले. जवळपास शाळेत शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापर्यंत हे चिमुकले सध्या घरीच असल्याचं आपल्याला पाहायला होते. बघताय की या जवळपास संपूर्ण बाकी शाळा आपण जर बघितल्या तर जिल्हा परिषद शाळा असो, खासगी शाळा असो, संपूर्ण शाळा सध्या सुरू झाल्यात. मात्र या विद्यार्थ्यांना त्या नामांकित ज्या इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश दिला तो मात्र त्यांना आता प्रवेश मिळालेला नाही आणि त्यामुळे आता आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणात वंचित राहण्याची वेळ आलेली. मला सांगा, अद्याप 2 महिने झालेले शाळा सुरू झाल्यात मात्र आता आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. काय सांगा? काय सांगू सर, आपले 2 ते 2.5 महिने झालं विद्यार्थी घरीच आहेत. इकडे तिकडे भटकायले, त्याला काही शाळेची सुविधा नाही. आपल्या ऑफिसला गेलो तर ऑफिसला म्हणालेत की आज तुम्हाला फोन करतो, आज येऊ नका, उद्या येऊ नका. त्यांनी फोन लावते, कधी फोन लावणार? 2-2.5 महिने झाले कमस कम. अर्ज भरलाय, आणखीन काय द्यायचा हे आलं नाही, फोन आलेला नाही. त्या 3 महिने झाले मुलगा घरीच आहे, आई सोबत कामाला जातो. शाळेची काय सुविधा नाही. मुलं आतापर्यंत हे गावानेच फिरतात. हे आमचे आतापर्यंत हे मुलं गावानेच फिरतात. हे दुसऱ्याच्या लेकराकडे पाहून घरीच लेकर हे आमचे इकडे तिकडे हिंडतात. दुसरे लेकर शाळेत जातात. हे आमच्या लेकराला आता म्हणजे आम्ही याला गेलं तर ऑफिसला गेलं तर फोन लावला तर ते म्हणतात की आताच नाही, लिस्ट लागलीच नाही तुमच्या याची. लवकर या विद्यार्थ्यांचा प्रवेश करावा अशी मागणी आता पालक करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली.